लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। हा व्हिडिओ सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे, म्हणूनच शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा बहिणींनो, बऱ्याचशा बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की हप्ता का जमा होत नाहीये, तर त्यामागचं कारण काय हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे। म्हणजेच नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कधी येईल याचीच बहिणी वाट पाहत आहे। नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर महिन्याचे 15 दिवस देखील संपलेले आहे, तरी बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये। त्यामुळे बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, कारण डिसेंबर महिन्याचे सुद्धा 15 दिवस झालेले आहे। तर लक्षात घ्या बहिणींनो, तुमचे हप्ते कधी जमा होणार आहे, तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार आहे। ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे। आता हे 2 हप्ते कधी मिळणार आहे याची सुद्धा फिक्स तारीख सांगते। लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार असल्याचं सांगितलं जात आहे। आणि हा जो काही हप्ता आहे तो 23 आणि 24 डिसेंबर रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सूत्रांनी दिलेली माहिती खरीच असते, पण फक्त थोडी डेट मागे पुढे होऊ शकते। 23 किंवा 24 डिसेंबर रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पण बहिणींनो, हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे ते पण बघा बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। तर पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। जर बहिणींनो तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय जाहीर केलेला आहे। सर्वात महत्त्वाची खुश खबर राज्य सरकारच्या माध्यमातून आल्याने बहिणींना आता चांगला मोठा दिलासा मिळालेला आहे। तर बघा, हिंगोली जिल्ह्याचं सुद्धा नाव आपल्याला यादीत पाहायला मिळतं। हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। तर सरकारचं असं म्हणणं आहे की हे पैसे आता कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला 2 मेसेज येणार आहे, म्हणजेच 1,500 रुपयांचा नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा 1,500 रुपये, एकूण 3,000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता डायरेक्ट खुश खबर आलेली आहे। सरकारकडून पैसे मंजूर होत आहे। मुंबईमध्ये बैठक पूर्ण झालेली आहे। तर बघा, डायरेक्ट चेकवर सही केलेली असून 3,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी मंजूर केलेले आहेत। त्यातील रकमेतून 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार आहे। सरकार आता ही रक्कम जाहीर करत आहे, त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून चांगला दिलासा मिळणार आहे। सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारकडून आलेली आहे। पैसे वाटपाला आम्ही पूर्ण सुरुवात करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले। तर मिळालेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा होणार आहेत। पण बहिणींनो, तुम्हाला जर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे असतील तर तुम्हाला बँक खात्याला आधार लिंक करायचे आणि KYCची प्रक्रिया पूर्ण करा, म्हणजेच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल।